आज्ञा परिपूर्ण करत असेल आज येणारी व्यक्ती ती कोण? तुमच्या मदत देणारी व्यक्ती श्रीजनश्यामच्या देहाला सध्या अरे गावाला एकच सांगू इच्छितोय माझं कर्तव्य मला परिपूर्ण करू दे इथून चालता हो म्हणतोय हे पूर्ण करूया असतं हे तुझं कर्तव्य अयोग्य होय त्यावेळी नाव ऐकलं तुझ्या मते जर का अयोग्य असेल तर माझ्या मते ते योग्यच आहे जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत हे तुझं कर्तव्य केव्हाही पूर्ण होऊ देणार नाही त्यावेळी तुला सुचले ते मरणाचे डोळे हा ब्रह्मराक्षस ते मरणाचे डोळे नक्कीच पुढे हे ब्रह्मराक्षस अरे सगळे मरणाचा विचार या सुरामुळे केवळ आपल्या जीवनात केला नाही जगलो या तमाम जनतेसाठी आणि गेलो तर या तमाम जनतेसाठी होणार अरे राजकर्ता यावेळी तुला जडलाय तो स्वाभिमान आणि हा तुझा अभिमान आणि हा तुझा स्वाभिमान काय गरीब दिल्याशिवाय आमच्या लक्षात जय माझा धन्यवाद ते माझं कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं श्रीचरण श्यामच्या देहाला समजा एक राजकर्त्या होता मी
आणि राजकर्त्याचंच कर्तव्य आम्ही केलंय, त्यात वेगळं काही नाही. हा. तुमच्यावरती आलेलं संकट आम्ही दुरापास्त केलंय. हा. आपलं नाव कमल इथं का? मनोरंजन करण्यासाठी इथपर्यंत आला. मनाच्या मनोरंजनासाठी या अरण्यात केव्हा मनाचं मनोरंजन केव्हा होत नाही. काय सांगता? हो. मनाचं मनोरंजन होत नाही याचा अर्थ नाही. पण इथं आल्यानंतर माझ्या मनामध्ये आनंद तो व्यक्त केल्यानंतर माझं मन समाधान मिळालं. प्रत्येकाचा आनंद कशात असतो हे ज्याचा त्यालाच माहिती आहे. तुमचा आनंद अरण्यात आहे, पण इथं जर मी आलो नसतो ना तर तुमचा आनंद गगनात मावेला असला. हे मात्र खरं हो ना. कारण तुम्ही जर आला नसता तर राक्षसाने माझं काय केलं असतं ते त्या परमेश्वराला सांगितलं. आता मुळे चिंता पडा. हा, तुम्ही आला. हो, तुमच्यावरती संकट चढलंय, मी येतोय. का? आलं तरी हा. आमच्यावर संस्कार झाले. उपकाराची परतफेड करणं हे आमचं कर्तव्य आहे. कोणी केलेत कोणी? तुम्ही माझे प्राण वाचवले हे आता आणि असं वाटू लागलं कधी आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यावं. हे तू देणार आणि मी घेणार, माझ्याजवळ सर्व काही आहे. माहित आहे. तर एक गोष्ट नाही हो आणि ती गोष्ट मी तुम्हाला देणार असं माझ्याजवळ एक गोष्ट नाही, हे तुला कोणी सांगितलं? मला असं वाटतं कारण मी जे तुम्हाला देणार ना तीच गोष्ट तुमच्याजवळ नसेल. कुठं आहे? नाही. ऐका तरी ते सर्वांकडेच आहे. माझ्याजवळ पण आहे, तुमच्याजवळ पण आहे. ते मी तुम्हाला देणारच नाही कारण तुम्ही राज करते सर्व काही ते एक गोष्ट कोणती? ती माझ्याजवळ आहे. ती मी तुम्हाला लवकर सांगतो. मग मी तुम्हाला सांगते एखाद्या चंद्राप्रमाणे चंद्रामध्ये तुम्ही आणि एखाद्या चांदणीप्रमाणे म्हणजे मी सांगतेस काय? तू चंद्र तुम्ही वाटत नाही. काय हो. हो सर्व मला म्हणतात काय? एखाद्या चांदीप्रमाणे दिसते पण तुम्हाला वाटत नाही. तुला असेल त्यांचं. अहो, कसं एखादं चुके अनेक जण चुकू शकत नाही. बरोबर. मग एक बोललं असतं काहीतरी चुकलं असतं. सर्वजण बोलत नाही. बरोबर असेल. म्हणून काय म्हणते माहितीये चंद्राने नाही हो माझ्यासाठी काय? माझ्यासाठी तुम्ही चंद्र अगं कोणासाठी कोणी नाव बदलली तर हे जग कुठं कुठं गेलं असतं. रत्नारे काय? नयना मधुनी आता याच्यापेक्षा पुढे अरे हो संतानच नाही चोरलेले
असा असा मला सांगायला असं हो काय म्हणावं तुम्हाला जीवाच्या आकांताने प्रेम अर्पण केले हा पण प्रेमाचा स्वीकार मात्र केला नाही केला काय तुझ्या प्रेमाचा मी स्वीकार केला केव्हा पण कसं रे मला कसं समजलं नाही मला समजलं नाही. माझी काही काही सवय असते कशी कोणाला कळत नाही. तुम्ही समजतात कसं दुसऱ्याला ज्यांना कळलं त्यांना कळलं हे काय म्हणजे माझ्या प्रेमाचा स्वीकार तुम्ही केला केला लग्न करणार माझ्याशी हो काय सांगता मला वाटलं, मला वाटतं तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार केला पण लग्न करणार म्हटल्यानंतर ना खरंच मनाच्यातून समाधान झालं कमल, अगं हे तुझं जीवन देण्यासाठी तुम्हाला तत्पर झालीस त्याचप्रमाणे राजा श्रीचंद्र तुला हे जीवन तुला देणार जीवन माझे तुला दिले जीवन माझे तुला दिले तू माझी असं भीती वाटायला लागली होती कारण ज्यावेळी मी प्रेम अर्पण केलं त्या प्रेमाच्या ठिकाणी तुमची काही प्रतिक्रिया आली नाही. पण ज्यावेळी तुमच्या मुखातून सहज प्रेमाचे शब्दवाद निघाले, त्यातून असं म्हणायचं की आनंदच होता. पण आनंद कधीच नाही. आम्हाला सुद्धा झालं. हो पण एक मात्र आहे. काय सांगायलाच विसरलो. असं विसरतेस सवय आहे. प्रेमामध्ये सर्व विसरूनच गेले. ऐका ना ते. ऐकायला येत नाही. काय विसरलीस काय आणायला जायचं असेल लवकर लवकर जा नाही. नाही ना ऐका तरी. काय माझं लग्न ठरलं. हे मग इथं चालू होतं ते काय हा? कसं कसं बघुणे माझ्यासारखा दुसरा कोणी नाही ना नाही त्याला तिथं सांगून येशील विसरली म्हणून हो तुम्हाला काय वाटलं एकाला सोडून दुसऱ्याला हो. माझ्यासाठी मी एकावर तर एकावर प्रेम करणार